गेल्या काही काळामध्ये राज्यानं कधीही न पाहिलेल्या युत्या आणि आघाड्या पाहिल्या आहेत। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एकमत न झाल्यानं 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत एकत्र येत नवीन महाआघाडी स्थापन केली। नंतर संयुक्त शिवसेनेतही फूट पडली। एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत ठाकरेंशी फारकत घेतली आणि भाजप सोबत जाऊन युती ही केली। काही काळ उलटलाच होता की राष्ट्रवादीतही दरी निर्माण झाली आणि अजित पवारांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीत जाणं पसंत केलं। दरम्यान आता राज्यात पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवर आणखी काही नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात, कारण पुढील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर येताना दिसतेय। स्थानिक पातळीवरती भाजप वगळता कुणाशीही शरद पवारांची राष्ट्रवादी युती करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार जाऊ शकतात आणि जर त्यांना त्यांच्या सोबतही जायचं नसेल तर मग शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय देखील शरद पवारांच्या पक्षासमोर खुला आहे। मात्र युतीबाबतचे सर्व अधिकार शरद पवार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवणार असल्याचंही समजतंय। दरम्यान याबाबत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी जे काही उत्तर दिलं ते नेमकं संभ्रमात टाकणार आहे की संकेत देणार, याबाबत आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू आहे। तर सुप्रिया सुळेंनी नेमकं काय उत्तर दिलंय ते आधी पाहूया। हे आमची लाईन नेहमीच असते, किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। ऐकलं सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं? त्यांनी जे काही उत्तर दिलंय त्याचा अर्थ तर आगामी काळामध्ये होणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होईलच। मात्र शरद पवारांना भाजप का नकोय आणि जर का पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यास काय शक्यता निर्माण होऊ शकतात याचा अगदी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत। तर पवारांना भाजप का नकोय? तर भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधाराच वेगळी आहे। तर भाजपचं राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकारण मात्र सेक्युलर विचारसरणीचं आहे। भाजपमुळेच एकसंध राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची अनेकांची धारणा आहे। राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय समीकरणं बदलणार। उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे पर्याय शोधणार। तर पवारांना भाजप का नको आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।